विद्यार्थी मित्रांनो, प्रथमेश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करीतो. स्कॉलरशिप, नवोदय यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी इंग्रजी व्याकरणातील उपयुक्त घटक पार्ट्स ऑफ स्पीच या घटकाचा आपण अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर चला आपण स्क्रीनवर जाऊया आणि या घटकाचा अभ्यास आपण सुरू करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? तर शब्दाच्या जाती किंवा आपण आणखीन सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर शब्दाचे प्रकार. म्हणजे अनेक अक्षरांचा समूह मिळून एक शब्द तयार होतो. अनेक शब्दांनी मिळून एक वाक्य तयार होतं. मग त्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शब्द असतात. त्या वेगवेगळ्या प्रकारांना काय म्हणतात? पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे शब्दांच्या जाती किंवा शब्दांचे प्रकार अशा पद्धतीने संबोधलं जातं. तर पार्ट्स ऑफ स्पीच एकूण 8 आहेत. त्यातले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण 4 भागांचा किंवा 4 प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर चला आपण पहिला प्रकार अभ्यासायला घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रकार आहे नाउन. नाउन म्हणजे काय? नाउन म्हणजे एक प्रकारचं नाम किंवा एक प्रकारचं नाव. मग ते कसं आहे? तर बघा त्याची व्याख्या आपण अशी करू शकतो. Noun means word used for the name of a person, place, thing, animal, activity or idea. बघा, नाम म्हणजे काय? तर व्यक्तीचे, ठिकाणाचे, थिंग म्हणजे एखाद्या वस्तूचे, ॲनिमल प्राण्याचे, ॲक्टिव्हिटी म्हणजे एखाद्या कृतीचे किंवा आयडिया म्हणजे एखाद्या युक्तीचे नाव म्हणजे नाम. बघा, कोणतीही विशिष्ट गोष्ट असो, कोणतीही आपल्या आजूबाजूची गोष्ट असो, कोणताही खेळ असो, एखादी कृती असो किंवा एखादं प्राणी असो, त्यांना जे आपण नाव देतो, थोडक्यात आपण सोप्या भाषेमध्ये असं समजूया की एक प्रकारचं नाव. मग त्यांना जे आपण नाम देतो त्यांना काय म्हणतात? नाउन असं म्हणतात. त्यांना नाम असं म्हणतात. मग याचे उदाहरण काय आहेत? तर बघा, राजेश. राजेश एका मुलाचं नाव आहे. म्हणजे राजेश हे काय आहे? नाउन आहे. हिमालया. हिमालया म्हणजे काय? तर बघा, एका पर्वत रांगेला नाव काय आहे? हिमालया. ही एक वस्तू आहे. ही एक ठिकाण आहे किंवा एक नैसर्गिक घटक आहे. त्याला आपण काय नाव दिलेलं आहे? हिमालया. म्हणून काय आहे? हिमालय हे सुद्धा नाउन आहे. पुढे बघा, टिफिन. टिफिन म्हणजे काय? डबा. आपण बघा, डबा ही जी वस्तू आहे ही कोणत्या नावाने ओळखतो? टिफिन या नावाने ओळखतो. डबा या नावाने ओळखतो. म्हणून काय झालं? टिफिन हे सुद्धा काय आहे? नाउन आहे. क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय? एक खेळ आहे. बघा, आपण रोज खेळतो. या खेळाला काय म्हटलेलं आहे? नाव काय दिलेलं आहे? क्रिकेट. म्हणजे क्रिकेट या शब्दाने आपण तो खेळ ओळखतो. कोणतीही गोष्ट आपण ज्या शब्दाने ओळखतो त्या शब्दाला नाउन असं म्हणायचं. मग उदाहरणार्थ इथं दिलेले आहेत राजेश, हिमालया, टिफिन आणि क्रिकेट. तर पुढील आपण प्रकाराकडे जाऊया. तो प्रकार आहे प्रोनाउन. आता प्रोनाउन म्हणजे काय? तर प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. मग सर्वनाम याचा आणि नामाचा काय संबंध आहे? तर याचा दोन्हीचा एकमेकांशी संबंध आहे. प्रोनाउन सर्वनाम कधी वापरलं जातं? ज्या वेळेला वाक्यामध्ये एखादं नाम येतं आणि ते नाम त्याची पुनरावृत्ती ज्या वेळेला टाळण्यासाठी आपण दुसऱ्या शब्दाचा उपयोग करतो त्याला काय म्हणतात? प्रोनाउन असं म्हणतात. बघा, याची व्याख्या काय आहे? प्रोनाउन इज अ वर्ड युज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन. म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? प्रोनाउन म्हणतात. म्हणजे सर्वनाम असं म्हणतात. मग हे कसं होतं? बघा, उदाहरण पहा. एक्झाम्पल, आय, वी, यू, ही, शी, हिम, हिज, इट, दे, देम. मग हे कसं? बघा, मी एखादं वाक्य म्हणलं, माय नेम इज राहुल, आय एम अ ब्रिलियंट बॉय. बघा, पहिल्यांदा काय वापरलं मी एका वाक्यामध्ये? राहुल. राहुल हे काय आहे?
नाउन आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये लगेच जोडून जे वाक्य मी पुढे कंटिन्यू केलं त्या वाक्यामध्ये मी काय म्हटलं, आय एम अ ब्रिलियंट बॉय. राहुल इज म्हटलं नाही, काय म्हटलं, आय एम म्हणजे राहुलच आहे, फक्त तो दर्शवला कोणत्या नामाने, आय या नामाने किंवा आय या शब्दाने तो दर्शवला. म्हणजे राहुल हेच नाम दुसऱ्या शब्दाने दर्शवलं, कोणत्या, आय या शब्दाने दर्शवलं. म्हणजे राहुल या नामाऐवजी आय या शब्दाचा आपण उपयोग केला, म्हणून आय हे काय आहे, प्रोनाउन आहे, सर्वनाम आहे. इथे एक विषय येतो, मी आय एक सिंगल लेटर आहे, मग त्याला शब्द का म्हणतो, तर बघा एखाद्या अक्षरांचा समूह मिळून शब्द तयार होतो आणि त्यांना काहीतरी अर्थ असतो, म्हणजे ते अर्थपूर्ण शब्द असतात. तसं आय आपण मी म्हणून काय करतो, एक अर्थपूर्ण शब्द म्हणून वापरतो, म्हणून आय साठी मी या व्हिडिओमध्ये काय म्हणलं, शब्द. याचा अर्थ अल्फाबेट्स वाचताना त्याच्यामध्ये आय जो येतो तो ते अक्षर शब्द आहे का, नाही, ते लेटरच आहे. आपण पुढे जाऊया. बघा पुढे इथे मी सुद्धा एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. राहुल इज अ ब्रिलियंट बॉय बट ही इज कमिंग लेट इन क्लास. बघा मी काय उदाहरण घेतलेलं आहे, राहुल इज अ ब्रिलियंट बॉय म्हणजे राहुल कसा आहे, हुशार मुलगा आहे. बट ही इज कमिंग लेट इन अ क्लास, तो काय करतो, तो वर्गामध्ये उशिराने येतो. पहिला राहुल आहे आणि तोच राहुल दर्शवण्यासाठी दुसऱ्यांदा काय वापरला मी, ही वापरला. मग ही काय झाला, ही हा प्रोनाउन आहे. आलं लक्षात. म्हणजे राहुल हे जे नाम आहे तेच नाम दर्शवण्यासाठी ही या शब्दाचा उपयोग केलेला आहे. थोडक्यात इथे सुद्धा राहुलच येणार होता, परंतु आपण त्याची पुनरावृत्ती म्हणजे परत त्याचं रिपीट करणं थांबवलं आणि त्याच्याऐवजी एक विशिष्ट शब्द वापरला, ही. हा काय आहे, प्रोनाउन आहे. पुढच्या प्रकारामध्ये आपण जाऊया. पुढचा प्रकार काय आहे बघा, तर पुढचा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. मग विशेषण कोणाला म्हणायचं, बघा विशेषणाची व्याख्या बघा, a word used with a noun to describe or point out the person, animal, place, thing, tell the number, quantity is called an adjective. बघा विशेषण कोणाला म्हणतात, विशेषण याला म्हणतात की जो नाउनला डिस्क्राइब करतो, म्हणजे नामाचं वर्णन करतो. नामाचं वर्णन कसं केलं जातं बघा, मगाशीच वाक्य आपण म्हणलेलं, राहुल इज अ ब्रिलियंट. राहुल कसा आहे, तर तो ब्रिलियंट आहे. राहुल इज ब्रिलियंट या वाक्यामध्ये नाम कोण आहे, राहुल आहे. मग ह्या राहुल साठी, या राहुल या नामाला डिस्क्राइब म्हणजे त्याचं वर्णन कोणी केलं, तर त्याचं वर्णन ब्रिलियंट ह्या शब्दाने केलं. म्हणजे कोणत्याही नामाचं वर्णन किंवा त्याच्याविषयी विशेष माहिती जो शब्द देतो त्या शब्दाला काय म्हणतात, ऍडजेक्टिव्ह, विशेषण असं म्हणतात. बघा वर्ड युज्ड विथ नाउन टू डिस्क्राइब म्हणजे एक शब्द असा आहे जो वापरला जातो नामाला डिस्क्राइब करण्यासाठी, और पॉइंट आउट म्हणजे काय, विशेष गोष्टी त्याची सांगण्यासाठी. कुणाची, अ पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जे नाम आहे, एका व्यक्तिवाचक जे नाम आहे, म्हणजे राहुल, अनिता, कविता अशा ज्या नामाला वर्णन करण्यासाठी किंवा त्याचं विशेष गुण सांगण्यासाठी. ॲनिमल, ॲनिमल म्हणजे प्राण्याचं, प्लेस ठिकाणाचं, थिंग एखाद्या वस्तूचं, किंवा एखाद नंबर सांगण्यासाठी, किंवा क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजे काय, प्रमाण, ते किती प्रमाण आहे, कशाचं प्रमाण आहे. आय हॅव 5 बुक्स म्हणजे काय, माझ्याकडे 5 पुस्तके आहेत. पुस्तके हे काय आहे, नाम आहे. आणि ह्या नामाविषयीची क्वांटिटी प्रमाण कोणी दर्शवलं, आय हॅव 5 बुक्स, 5 या शब्दाने दर्शवलं. म्हणजे 5 सुद्धा काय झाला,
ऍडजेक्टिव्ह झाला. बघा, इज कॉल्ड अँड ऍडजेक्टिव्ह. मग कोणत्याही प्राण्याचं नाव असो, व्यक्तीचं नाव असो, प्लेस ठिकाणाचं नाव असो, थिंग एखाद्या वस्तूचं नाव असो, नंबर असो किंवा एखाद्या वस्तूचं प्रमाण दर्शवायचं असो, त्याच्याविषयी माहिती किंवा ते वर्णन करण्यासाठी जो शब्द वापरला जातो दॅट कॉल्ड इज, त्याला काय म्हणतात? ऍडजेक्टिव्ह, विशेषण असे म्हणतात. बघा इथे आणखी मी उदाहरण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे उदाहरण? द फुलिश क्रो ट्राय टू सिंग. बघा मी एक वाक्य घेतलं, काय म्हणलं? द फुलिश क्रो ट्रायड टू सिंग. फुलिश क्रो, फुलिश म्हणजे काय? मूर्ख. क्रो म्हणजे कावळा. कावळा आहे, कावळा काय करतो? ट्राय टू सिंग, तो गीत गाण्याचा प्रयत्न करतो. हा वाक्यातील भाग आहे. पण क्रो ह्याच्यामध्ये नाम कोण आले? क्रो आले. म्हणजे ह्याच्यातील नाउन काय आहे? क्रो आहे. हा एक पक्षी आहे आणि ह्या पक्ष्याचं नाव काय आहे? क्रो. म्हणजे हे वाक्यामध्ये नाउन आहे. मग या नाउन विषयी अधिक माहिती किंवा विशेष माहिती किंवा त्याचं प्रमाण किंवा ते डिस्क्राईब, त्याचं वर्णन कोणत्या शब्दाने केलं? तर फुलिश, फुलिश या शब्दाने केलेला आहे. कावळा आहे, बरोबर आहे, परंतु तो कावळा कसा आहे? तो फुलिश आहे, तो मूर्ख आहे. म्हणून या वाक्यामध्ये फुलिश हा शब्द काय आहे? ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे. बघा इथे दुसरं वाक्य सुद्धा मी घेतलेलं आहे. शी इज क्लेवर. शी इज क्लेवर याच्यामध्ये कोण नाउन आहे? शी आहे. मग शी कशी आहे किंवा ती कशी आहे? सॉरी, ती कशी आहे? तर ती क्लेवर आहे. ती कशी आहे? ती हुशार आहे. म्हणजे ती, शी साठी कोणता आपण विशेष शब्द वापरला किंवा शी ह्या नामाविषयी अधिक माहिती देणारा, तिचं वर्णन करणारा कोणता शब्द आहे? क्लेवर. शी इज, ती आहे, ती कशी आहे? हुशार आहे. म्हणून क्लेवर हा जो वर्ड आहे तो काय येणार आहे? ऍडजेक्टिव्ह, विशेषण येणार आहे. इथे मी दोन वाक्य घेतले, दोन्ही वाक्यांमध्ये एक फरक आहे. बघा फरक समजवण्यासाठी या दोन्ही वाक्यांमध्ये नाम कुठे आहेत बघा. पहिल्या वाक्यामध्ये क्रो इथे नाम आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये शी इथे नाम आहे. परंतु ऍडजेक्टिव्ह कुठे आहे? तर बघा नामाच्या आधी आहे आणि इथे ऍडजेक्टिव्ह कुठे आहे? नामाच्या नंतर आहे. थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की वाक्यामध्ये विशेषण येतं, पण त्याचं स्थान नामाच्या आधी असू शकतं किंवा नामाच्या नंतर असू शकतं. मग ते ओळखायचं कसं? तर त्यासाठी वाक्याचा अर्थ समजणं गरजेचं आहे. वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि ते विशेषण कोणत्या नामाविषयी सांगत आहे किंवा नामाविषयी विशेष माहिती देणारा शब्द कोणता आहे. मग तो आधी असू शकतो नामाच्या किंवा नंतरही असू शकतो. जो नामाला डिस्क्राईब करतो, जो नामाला वर्गीकृत करतो, तो शब्द ऍडजेक्टिव्ह, विशेषण आहे. असं तुम्ही परीक्षेमध्ये देखील ओळखायचं आहे. नेक्स्ट चौथ्या भागाकडे आपण जाऊया. चौथा काय आहे प्रकार? तर वर्ब. मग वर्ब कोणाला म्हणतात? तर बघा वर्बची इथं व्याख्या आहे. वर्ब इज अ वर्ड ऑफ ऍक्शन परफॉर्म्ड बाय अ लिव्हिंग बीइंग, अ ह्युमन ऑर ॲन ॲनिमल, इन्सेक्ट. ॲनिमल नंतर इथे स्वल्पविराम आहे, टायपिंग मध्ये तो टाइप झालेला नाही. म्हणजे प्राणी, ॲनिमल आणि इन्सेक्ट हे दोन शब्द वेगवेगळे वाक्यामध्ये आहेत. तर बघा वर्ब इज अ वर्ड ऑफ ऍक्शन म्हणजे काय? वर्ब हा शब्द आहे, तो कशाचा आहे? तो कृतीचा शब्द आहे किंवा कृती दर्शवणारा शब्द आहे. परफॉर्म्ड बाय अ लिव्हिंग बीइंग म्हणजे जे सजीव आहेत त्या सजीवांच्या कडून, मग ते ह्युमन आहे, ह्युमन म्हणजे मनुष्य आहे, ॲनिमल म्हणजे प्राणी आहे, इन्सेक्ट म्हणजे कीटक आहे. तर अशा प्रकारचे जेवढे सजीव प्राणी आहेत त्या सजीवांच्या कडून जी कृती होते
ती कृती दर्शवणारा जो शब्द आहे त्या शब्दास व्हर्ब असं म्हणतात. काय म्हणतात? वर्ब असं म्हणतात. मग बघा याची आणखीन सोपी व्याख्या आपण करू शकतो. काय आहे? वर्ड शोज एनी ऍक्शन इज कॉल्ड ऍज अ व्हर्ब. म्हणजे कोणतीही कृती दाखवू त्या कृतीला काय म्हणतात? व्हर्ब असं म्हणतात किंवा त्याला मराठीमध्ये क्रियापद असं म्हणतात. बघा मराठीमध्ये नावातच समजतं क्रियापद म्हणजे क्रिया कोणती आहे, कोणत्या शब्दाने क्रिया दर्शवलेली आहे. मग याच्यासाठी एक उदाहरण घेऊया. बघा उदाहरणे आहेत. काय म्हणजे रडणे. आता रडणे ही सुद्धा क्रियाच आहे, होय की नाही? डोळ्यातून पाणी येतं, आपण रडतो ही काय कृतीच आहे. रीड म्हणजे वाचन करणे, वाचन ही पण कृती आहे. स्माइल म्हणजे हसणे, ही सुद्धा कृती आहे. इज आर ही सुद्धा कृती आहेत. आता तुम्ही म्हणणार सर हे कशी काही कृती आहे? तर बघा इज म्हणजे वाक्य पूर्ण करताना आपण ते ह्या शब्दांचा उपयोग करतो, पण ह्याचा मराठीत अर्थ काय होतो? आहे. आर म्हणजे आहेत, म्हणजे काहीतरी आहे, म्हणजे ते काहीतरी ते अस्तित्वात आहे. म्हणजेच काय? एक थोडक्यात ते व्हर्ब आहे, ते काहीतरी अस्तित्व दर्शवतो, म्हणजे ते काहीतरी कृती दर्शवतं. म्हणून इज आणि आर हे सुद्धा आपण व्हर्ब म्हणून घेऊ शकतो. मग व्हर्ब मध्ये काही उपप्रकार आहेत, काही सब पॉइंट्स आहेत, त्यामध्ये हे इज आणि आर जातात, रीड आणि स्माइल जातात आणि अदर जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा जे काही कृती आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ते मोडतात. परंतु ते प्रकार आपण या व्हिडिओतून शिकणार नाही, कारण तुमच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, स्कॉलरशिप आणि नवोदय अशा इतर ज्या सर्व स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये जेवढा उपयुक्त घटक आहे तेवढाच मी इथे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा नाउन मध्ये सुद्धा जे आपण वेगवेगळे शब्द घेतो, शी घेतो, परत एक्झॅक्ट नेम हे नाउन म्हणून घेतो, राहुल, राजेश, हे सुद्धा या शब्दांवरून नाउनचे सुद्धा इतर वेगळे प्रकार पडतात, जे सब पॉइंट्स आहेत. पण तुम्हाला ते अधिक वरच्या वर्गावरती गेल्यानंतर किंवा मोठे एमपीएससी, यूपीएससी अशा सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर त्यावेळेला तुम्ही इन डिटेल मध्ये त्या गोष्टींचा अभ्यास करू शकता. पण आता ज्या स्पर्धा परीक्षेचा तुम्ही अभ्यास करत आहात त्यासाठी इतकीच माहिती पुष्कळ आहे. तर बघा आणखीन एक वाक्यामध्ये आपण उदाहरण पाहूया. राहुल रीडिंग अ बुक. काय म्हटलेलं आहे? राहुल रीडिंग अ बुक. म्हणजे राहुल काय करतोय? राहुल अ बुक पुस्तक वाचतोय. मग याच्यामध्ये क्रिया काय आहे? तर रीडिंग म्हणजे वाचण्याची क्रिया आहे. ही वाचण्याची क्रिया, ही कृती दर्शवण्याचं काम कुणी केलं? तर रीडिंग या शब्दाने केलेलं आहे. म्हणून रीडिंग हा शब्द काय आहे? क्रियापद आहे, व्हर्ब आहे. तर बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण 4 गोष्टी पाहिल्या, ज्या पार्ट्स ऑफ स्पीचचे ते प्रकार आहेत आणि एकूण पार्ट्स ऑफ स्पीचचे 8 प्रकार आहेत. त्यातले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 4 पाहिलेले आहेत. याच्यानंतर जो व्हिडिओ या चॅनेलवर अपलोड होईल त्यामध्ये याच्या पुढील 4 भागांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा 4 ज्या गोष्टी पाहिल्या, 4 जे प्रकार आपण पाहिले, त्यातला पहिला आहे नाउन. नाउन म्हणजे काय? तर कोणतंही नाव किंवा कोणतंही ठिकाणाचं, व्यक्तीचं किंवा एखाद्या विशिष्ट पदार्थाचं असणारं एक विशिष्ट नाव म्हणजे काय? नाउन. पुढे आपण पाहिलं प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी किंवा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हणतात? प्रोनाउन म्हणतात. म्हणजे ही इज अ क्लेवर. बरोबर आहे ना? ही म्हणजे हिला काय तर नाव आहे, अभिजित आहे, आदेश आहे, राहुल आहे, पण ते न वापरता त्याऐवजी आपण काय वापरला? ही वापरला. पुनरावृत्ती आपण टाळतो. राहुल इज अ ब्रिलियंट बॉय बट ही इज कमिंग लेट इन द क्लास. बघा राहुल इज ब्रिलियंट नंतर आपण काय वापरलं? ही. म्हणजे परत राहुल वापरण्याऐवजी, पुनरावृत्ती करण्याऐवजी आपण ही हा शब्द वापरला. असे जे शब्द आहेत, ही आहेत, हीज आहेत किंवा दे आहेत, अशा प्रकारच्या शब्दांना काय म्हणतात? प्रोनाउन म्हणतात.
नंतर आपण तिसरा प्रकार पाहिला तो म्हणजे काय आहे ऍडजेक्टिव्ह विशेषण. म्हणजे नामाविषयी जी विशेष माहिती जे शब्द देतात, नामाविषयी जे शब्द विशेष माहिती देतात किंवा त्याला डिस्क्राईब करतात, म्हणजे काय त्याचं वर्णन जे करतात त्या शब्दांना ऍडजेक्टिव्ह म्हणतात. उदाहरणार्थ बघा, काय ब्रिलियंट बॉय म्हणजे काय मुलगा, बॉय हे काय आहे नाउन आहे, पण ह्याचं विशेष माहिती कोणी दिली, ब्रिलियंट ह्या शब्दाने दिली. त्यानंतर काय आय हॅव 5 बुक्स, माझ्याजवळ 5 पुस्तके आहेत. बुक, बुक जे आहे ते काय आहे नाउन आहे, आणि ह्याला डिस्क्राईब कोणी केलं तर ह्याला डिस्क्राईब केलं 5 या शब्दाने, म्हणजे काय झालं 5 इज ऑल्सो ऍडजेक्टिव्ह, हे काय आहे विशेषण आहे. आणि चौथी गोष्ट जी की आता तुमच्या स्क्रीनवर आहे ती आपण पाहिली वर्ब, म्हणजे कोणत्याही वाक्यातील जी कृती आहे, जी क्रिया आहे, ती क्रिया जो शब्द दर्शवतो किंवा जो शब्द दाखवतो त्या शब्दाला वर्ब असे म्हणतात. तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 4 घटक पाहिले. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले 4 घटक समाविष्ट करून त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. लवकर तो व्हिडिओ या चॅनेलवरती अपलोड होणार आहे. तर तुर्तास आपण इथे थांबतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ येतील त्याचे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. इथे आपण थांबतोय. थँक्यू, धन्यवाद.